प्रियांका. आज आपण आलो आहोत ठोंबरे हाऊस यांच्याकडे. तर मित्रांनो, हा आहे आपला लिव्हिंग रूम. तुम्ही इकडे पाहू शकता आम्ही काही डिझायनर एलिमेंट्स ऍड केलेले आहेत जस्ट टू ऍड अ प्लेफुलनेस. ही एक छोटीशी लायब्ररी केलेली आहे. याच्यामध्ये भरपूर बुक्स बसू शकतात. क्लायंट ऍक्च्युली रीडिंग त्यांना भरपूर आवडतं आणि त्यांना बुक्स कलेक्ट करायची खूप आवड आहे. सो इकडे आम्ही बरेच काही सिव्हिल चेंजेस पण केले. जसं तुम्ही पाहू शकता, जागा आपण ही वाली जी वॉल आहे तिला भरपूर एक्सटेंड केलेला आहे. ही वॉल इथपर्यंतच होती, ही पूर्ण एक्सटेंड केलेली आहे. परत ह्या साईडला तुम्ही पाहिलं तर इकडे पूर्ण वॉल एन्क्लोजर होतं, ते आपण डिमॉलिश केलं आणि ओपन करून त्याला डायनिंग एरिया केलेला आहे. तर ह्या इकडनं एंट्री केल्यानंतर आपण इकडे प्लॅन केलं आहे आपलं मंदिर. पण मागच्या साईडने हे आहे सीमलेस वॉल लुक. आणि हा जो कोट लिहिलेला आहे तो क्लायंटनी ऍक्च्युली आपल्याला दिला होता. तुका म्हणे विठ्ठल पायी अनंत तीर्थे घडीला पाही. सो दिस इज द मंदिर युनिट, जो किचन कडनंच ऍक्सेसिबल आहे. हे आपलं किचन. इकडे पण इझी ऍक्सेस साठी फुल हँडल्स प्लॅन केले होते. हे पुश टू ओपन शटर्स आपण प्लॅन केलेले आहेत. पार्टिशन आम्ही डिझाईन केलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांना एक डॉटर आहे ऍक्च्युली, जी 4 वर्षांची आहे. तर तिच्यासाठी आम्ही हा टॅनग्राम्स म्हणून गेम असतो तो डिझाईन केलेला आहे. सेम दिस इज क्रॉसिंग झिरो गेम, तो तिच्या फन ऍक्टिव्हिटीज साठी डिझाईन केलेला आहे. आणि इकडची जी वॉल होती ती आपण हाफ ओपन केलेली आहे, किचन आणि डायनिंगची कनेक्टिव्हिटी राहावी त्यामुळे. हा आहे डायनिंग एरिया. तर इकडे कम्फर्टेबली 4 to 5 पीपल बसून आरामात जेवण करू शकतात. तसंच आपण इकडे डायनिंगच्या वरती टास्क लाइटिंग हँगिंग लाईट्सच्या थ्रू दिलेली आहे की बरोबर आपलं फूड लाईट अप होईल. आणि त्याच्यानंतर मागे शेल्फ्स पण क्रॉकरीसाठी डिझाईन केलेले आहेत, जिकडे छोटे छोटे पॉटरी एलिमेंट्स किंवा बुक्स काही ठेवू शकतो यांच्यावरती. इझी ऍक्सेस. तुम्ही पाहिलं तर ह्या साईडला बेंच डिझाईन केलाय आणि त्या साईडला चेअर्स डिझाईन केलाय. सो बेंचसाठी इझिली 2 ते 3 जण इकडे बसू शकतात आणि समोर चेअर्स. चला तर मग आपण पाहूयात आता पुढचे रूम्स. तर डायनिंग पासूनच सरळ आत आलं की ही आहे डॉटर्स रूम. इकडे आम्ही त्यांच्या डॉटरला सगळे म्हणजे तिचे नीड्स लक्षात ठेवता. तिला पोस्टर बेड हवा होता, तिचा स्टडी एरिया आहे, तिचं स्टोरेज आहे. सो सगळं आम्ही इकडे तिचं मावेल असं प्लॅन केलेलं आहे. तिला इथे हे प्लेफुल एलिमेंट्स पण दिलेले आहेत स्टोरेजला, की ज्या ते थोडंसं ती शेप्सला प्ले करू शकते शेप्स सोबत. त्याच्यानंतर तिचं वॉर्डरोब आहे, ते ओपन केल्यानंतर ह्या शटरवरती आम्ही मिरर प्लॅन केलेला आहे की तिच्या हाईटला तिला पूर्ण बघता येईल. पण जर का तुम्ही पाहिलं तर मी मार्कर बोर्ड लॅमिनेट दिला आहे, शी कॅन जस्ट स्क्रिबल अँड एन्जॉय हर टाइम विथ द वॉर्डरोब. आणि इवन जे स्टडी टेबलचं टॉप आहे त्याच्यावरती पण आपण मार्कर बोर्डचं शीटच लावलेलं आहे. याच्यावरती पण तिला काही पण ती स्क्रिबल करू शकते, लिहू शकते, नोट्स ठेवू शकते, एनिथिंग. द विंडो सीट याच्यासाठी पण तिच्यासाठी मी पॉम्पॉम्स डिझाईन केले होते, त्याच्यासोबत ती खेळू शकते. इथे बसून व्ह्यू बघून तिचे बुक्स रीड करू शकते. आणि हा तिचा बेड आहे, हा दुसरा वॉर्डरोब आहे. याच्यावरची पण जर का डिटेल्स तुम्ही पाहिले तर सगळी प्लेफुल जॉमेट्रिकल शेप्स आम्ही प्लॅन केले होते की तिला प्लेफुल वाटेल म्हणून.
त्याच्यानंतर एक ही विंडो आम्ही स्पेशली तिच्यासाठी प्लॅन केली होती की वॉच ठेवता येईल. तुम्ही पाहू शकता ती किती एन्जॉय करते त्या स्पेसला. आणि इकडे एक छोटस स्टोरेज जिकडे ती छोट्या छोट्या तिच्या नीड्स ठेवेल. त्याच्यानंतर हा आहे पॅसेज एरिया. इकडे पावडर रूम आहे. त्याच्यानंतर आत आपण येऊयात मास्टर बेडरूम मध्ये. सो आल्याच इकडे मास्टर बाथरूम आहे. त्याच्यानंतर ओव्हरऑल दिस इज द मास्टर बेडरूम. इकडे पाहिलं तर स्टार्टिंग विथ द बेड. छोटंसं आम्ही स्पेस दिलाय त्यांचे एसेन्शियल्स ठेवायला. So they can just sit here, read a book, then keep their specs here and anything. आपण इकडे बेडसाइड लॅम्प पण डिझाईन केला आहे की इझी ऍक्सेस राहावी त्यांना, शेजारच्याला डिस्टर्ब होऊ नये म्हणून. प्रत्येकाला ह्या साईडला पण आहे त्या साईडला पण आहे. सो हा आहे वॉर्डरोब. हेच वॉर्डरोब, हर वॉर्डरोब. वरती लॉफ्ट एरिया पण दिलेला आहे. त्याच्यानंतर मुव्हिंग टुवर्ड्स बेड. बेडच्या दोन्ही साईडला साईड टेबल्स आहेत. इव्हन आपण इथे एक लेज प्लॅन केलेली आहे ज्याच्यावरती पेंटिंग्स किंवा डेकॉर किंवा तुमचे बुक्स काही तुम्ही प्लॅन करू शकता ठेवायला. दिस इज द हायड्रॉलिक बेड स्टोरेज. याच्या बिलो स्टोरेज आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया आता ड्रेसर एरियामध्ये. सो हा ड्रेसर एरिया आहे. इकडे आपण प्रायव्हसीसाठी कर्टन्स पण प्लॅन केले. त्याच्यानंतर दिस इज द मिरर लाईट. इकडे स्टोरेज आहे विथ मिरर. त्याच्यानंतर इकडे पण तुम्ही एसेन्शियल्स आपण प्लॅन करू शकतो किंवा डेकॉर पीसेस, फ्यू बुक्स. त्याच्यानंतर आपण ही शेल्फ दिलेली आहे आणि याच्या खाली स्विच बोर्ड प्लॅन केलाय की दिसताना स्विच बोर्ड लुक्स अगली, तर त्याच्यामुळे या शेल्फमुळे असं इल्युजन होते की इट इज हायडिंग. तर ते स्विच बोर्ड हाईड होत. हा ओपन बॉक्स दिलाय की इझी त्यांच्या ज्या रीच मध्ये गोष्टी राहतील त्या इथे राहतील. आणि फॉर फुल लुक दिस इज द फुल हाईट मिरर. सो गाईज हे होतं आपलं कॉम्पॅक्ट लक्झरी अपार्टमेंट डिझाईन बाय ऑगलिंग एजेस डिझाईन आर्किटेक्ट. कमेंट डाऊन करा तुमचा फेवरेट घरातला कॉर्नर. तुम्हाला कोणती स्पेस आवडली. वी विल अप्रिशिएट दॅट. आणि लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक्यू.